दीपक भाऊ कांबळे यांचा अशीही सामाजिक बांधिलकी। इंदिरानगर येथील घोटसई रोडवरील स्मशानभूमीच्या लोखंडी रोड चोरी झाल्याने तेथे मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या। सदरबाबत दैनिक जनमत व टिटवाळा न्यूजने बातमी प्रकाशित केली होती। सदर बातमीची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ कांबळे यांनी स्वखर्चाने येथील स्मशानभूमीत लोखंडी रोड लावून दिले। त्यामुळे इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी व संघर्ष रहिवासी संघटना इंदिरानगर टिटवाळा यांनी त्यांचे आभार व्यक्त केले। याबाबत दीपक भाऊ कांबळे यांनी सांगितले की स्मशानभूमीची दयनीय अवस्था पाहून खूपच अस्वस्थ झालो। आपणालाही एक दिवस अशाच ठिकाणी यावे लागेल ही सामाजिक भावना लक्षात घेऊन आपण सदरचे काम करून दिल्याचं टिटवाळा न्यूजशी बोलताना सांगितलं। ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा।